तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, भारतातील आणि महाराष्ट्रातील भरपूर नागरिकांजवळ IPPB इंडिया पोस्ट पेमेंट बँकचं अकाउंट त्यांनी काढलेलं आहे। त्याचप्रमाणे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना किंवा इतर योजनांसाठी नागरिकांनी पैसे जमा करून घेण्यासाठी, योजनेचे पैसे जमा करून घेण्यासाठी पोस्ट बँकेचं अकाउंट काढलेलं आहे। त्याचप्रमाणे विद्यार्थी, स्कॉलरशिप, त्याचप्रमाणे इतर नागरिक आपले व्यवहार पोस्ट बँकेमध्ये करत असतात। पण पोस्ट बँकेची एक सेवा आहे SMS बँकिंग आणि मिस कॉल बँकिंग। SMS पाठवून किंवा मिस कॉल देऊन तुम्ही तुमचे बँक खाते बॅलन्स किती आहे ते चेक करू शकता, फक्त तुमच्या मोबाईलवरून एक मिस कॉल देऊन। त्याबद्दल नंबर जे आहे ते सारखे सारखे बदलत राहतात। मागच्या व्हिडिओमध्ये मी सुद्धा तुम्हाला नंबर दिले होते, आता त्यापैकी काही नंबर लागत नाही असे आपले जे काही सबस्क्रायबर आहे, नेहमी व्हिडिओ पाहतात, त्यांची तक्रार आहे। पण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवीन नंबर सुद्धा देणार आहे। आणि जर या व्हिडिओमधून आणखी नवीन नंबर आले तर या व्हिडिओमध्ये तर मी तुम्हाला नंबर देणारच आहे, पण नवीन नंबर जर आले तर ते तुम्हाला कुठून मिळेल ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार। कारण नंबर जर बदलले तर पुन्हा तुम्ही म्हणाल की आता हे नंबर लागत नाही। तुमच्या पोस्ट बँकेला तो मोबाईल नंबर लिंक असला पाहिजे, तेव्हाच तुम्हाला तो पोस्ट बँकेचा रिटर्न बॅलन्स किती असल्याचा मेसेज येतो। तर तुमच्या पोस्ट बँक मध्ये लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरून तुम्हाला या नंबरवर बघा मिस कॉल द्यायचा। अशा प्रकारे मिस कॉल द्यायचा, स्क्रीनवर मी तुम्हाला दाखवत आहे, नंबर पण देणार आहे। मिस कॉल दिला, बघा लगेचच तुम्हाला रिप्लाय मध्ये SMS येतो की तुमच्या पोस्ट बँक मध्ये किती बॅलन्स आहे। त्यानंतर बघा, एक आणखी दुसरा नंबर आहे मिनी स्टेटमेंट। मिनी स्टेटमेंट सुद्धा तुम्ही काढू शकता, शेवटचे 5 व्यवहार। तर तुम्हाला SMS मध्ये लिहून पाठवायचं आहे MINI मिनी, MINI, आणि मेसेज तुम्हाला सेंड करायचा आहे। मेसेज सेंड केल्यानंतर लगेच तुम्हाला रिप्लाय येईल। बघा, रिप्लाय आलेला आहे आणि तुमचे शेवटचे 5 व्यवहार तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे। त्याचप्रमाणे अदर काही नंबर आहे, तुम्ही SMS करू शकता BAL असा SMS पाठवल्यानंतर या नंबरवर तुम्हाला बघा SMS आपण पाठवला BAL आणि लगेचच एका मिनिटामध्ये तुम्हाला SMS रिप्लाय आला की तुमच्या खात्यामध्ये किती बॅलन्स आहे। तर बघा, नंबर तुम्हाला देत आहे। आता वरचे नंबर जे तुम्हाला दिसत आहे ते मिस कॉल देण्यासाठी वरचे नंबर आहे, मिस कॉल द्यायचा। त्यानंतर तुम्ही या नंबरवर SMS पाठवू शकता BAL किंवा MINI, BAL किंवा MINI असा SMS पाठवू शकता आणि वरच्या नंबरवर मिस कॉल देऊ शकता। किंवा यापैकी कोणत्याही नंबरवर कॉल करून पहा, कधी कधी नंबर बदलत असतात, SMS चे नंबर बदलतात किंवा कॉलिंगचे नंबर बदलतात। तर सर्व नंबरवर कॉल करून पहा किंवा सर्व नंबरवर मेसेज करून पहा, तुम्हाला कोणत्या तरी एका नंबरवर तुमच्या पोस्ट बँकेमध्ये किती बँक बॅलन्स आहे त्याचा तुम्हाला 100% रिप्लाय येईल। आणि तुम्ही सविस्तर पद्धतीने, सोप्या पद्धतीने तुमच्या पोस्ट बँकेतील बँक बॅलन्स किती आहे, लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले का किंवा कोणत्या इतर योजनेचे पैसे जमा झाले का ते तुम्हाला माहित होईल। आता हे नंबर जर तुमचे बदलले तर कमेंट बॉक्समध्ये मी तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे। व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा आणि जे काही अपडेट येत असतात लाडकी बहीण योजनेसंदर्भात किंवा कोणतेही अपडेट, पोस्ट बँकेचे नंबर बदलले किंवा कोणत्या बँकेचे नंबर बदलले, KYC कशी करायची किंवा नवीन नंबर जर हे बदलले तर नवीन नंबर मी तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप चॅनलवर मी अपडेट नेहमी करत असतो। त्यामुळे हे नंबर जर लागले नाही तर व्हॉट्सअप चॅनलच्या आतमध्ये तुम्हाला पूर्ण नंबर अपडेट झालेले मिळून जातील किंवा तुम्ही कमेंट मध्ये सुद्धा सांगू शकता, पण व्हॉट्सअप चॅनलवर तुम्हाला ते नंबर मिळून जातील। तर अशा प्रकारे मिस कॉल देऊन आणि SMS पाठवून तुम्ही तुमचं बँक बॅलन्स चेक करू शकता। काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। चॅनलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।